युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. अकोला शहरातील चेन स्नॅचिंगच्या घटनेत पत्नीचं मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीचा पाठलाग करणाऱ्या हेमंत उमेश गावंडे वय वर्ष 30 यांचा मंगळवारी 18 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडून हेमंतच्या पत्नीचे सोन्याचे मंगळसूत्र, हेमंतच्या हातातील चांदीचा ब्रेसलेट आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला आहे. हेमंत उमेश गावंडे, त्यांची पत्नी हर्षा वय वर्ष 24 आणि मुलगी 16 मार्च रोजी अकोला रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर दाखल झाले होते. त्यावेळी आरोपी रवी नत्तूलाल परमार वय वर्ष 39 राहणार कुंदाना, तालुका कुंदाना, सावनेर, जिल्हा इंदोर, मध्य प्रदेश यानं हर्षा गावंडे यांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावत धूम ठोकली होती. हा प्रकार पाहताच हर्षाचा पती हेमंतनं आरोपीचा पाठलाग केला. रेल्वे क्वार्टर जवळ क्रिकेट टर्फ जवळ आरोपीने हेमंतला पेवर ब्लॉकनं डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे आणि रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी हेमंतला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमा व डोक्यावरील गंभीर अपघातांमुळे हेमंतचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचं गांभीर्य पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी फरार आरोपीला शोधून बेड्या ठोकण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके, रामदास पेठचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांना निर्देश दिले होते. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.